संत्री मोसंबीची मदत तातडीने द्या, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी. बुरशीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही तालुक्यासाठी 48,31,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. तसा शासन आदेश निघाला, परंतु अद्याप ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आली नाही. तसेच अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचं नुकसान झाल्यानं काटोल व नरखेड तालुक्यासाठी 9,58,00,000ची वाढीव मागणी करण्यात आली. त्यालाही अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. या दोन्ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा कराव्यात अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले. काटोल व नरखेड तालुक्यात 7 महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीवर बुरशी रोग गेला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सलील देशमुख यांनी संत्रा उत्पादकांना सोबत घेऊन नागपुरात मोठं आंदोलन केलं होतं. यानंतर सर्वे करून तो अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. विधानसभेत तातडीने निधी मंजूर करण्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यासाठी 19,43,00,000 तर नरखेड तालुक्यासाठी 28,88,00,000 असे एकूण 48,31,00,000 मंजूर करण्यात आले. या संदर्भातला शासन आदेश निघालाय. त्यावरून महसूल विभागानं दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी सुद्धा तयार केली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा निधी मंजूर करण्यात आला असून अजूनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आला नाही. तरी नुकसानीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे केली. तसेच अतिवृष्टीनं संत्रा व मोसंबीचं नुकसान झाल्यानं त्याचा सुद्धा अहवाल शासनाला सादर करून काटोल तालुक्यासाठी 4,78,00,000 तर नरखेड तालुक्यासाठी 4,80,00,000 मागणी करण्यात आली. परंतु अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्याला सुद्धा तातडीने मंजुरी देऊन संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदतीचा हात द्यावा अशी सुद्धा मागणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नागपूर जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची लागवड केली जाते. 7 महिन्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची फळगळ झाली. संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आणि म्हणून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत करावी यासाठी सलील देशमुख जे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर आंदोलन केलं, उपोषणाला बसले. मी सुद्धा या भागाचा आमदार म्हणून त्यावेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि राज्य शासनाने मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक यांना मदत करावी यासाठी आग्रह धरला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिलेच राज्य शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोल नरखेड तालुक्यातील 50 कोटी रुपये मंजूर केले. पण आता 4 महिने होऊन सुद्धा अजून या 50 कोटी रुपयाचं वाटप संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना झालं नाही. त्याच्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती राहील की जे 50 कोटी रुपये संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक यांच्यासाठी राज्य शासनाने मंजूर केले आहेत त्याचं वाटप लवकरात लवकर करावं. हे जर वाटप लवकरात लवकर केलं नाही तर परत आम्हा सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. धन्यवाद. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जो जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए,
सिलेक्शन के लिए आए हो, जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।